सरकार आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याच सरकारला आपण मतदान करायचा, हा आपण निर्धार पक्का करायचा आहे। आपणच मतदान करायचं नाही तर राजस्थानमध्ये जसं झालं की राजस्थानच्या काँग्रेस सरकारने दिलं, सरकार पडलं, त्याच्यानंतर तिथं आलेल्या सरकारने आपली ओपीएस योजना रद्द केलेली आहे। म्हणून निव्वळ तुम्ही एकट्याने सहभाग घेऊन जमणार नाही। आपल्या कुटुंबासह, आपल्या गावासह, आपल्या तालुक्यासह, आपल्या जिल्ह्यासह जेवढा प्रचार आणि प्रसार करता येतील, जे शासन आपल्याला जुनी पेन्शन योजना देईल त्याच शासनाच्या उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं आहे। यापूर्वी सुद्धा वडेट्टीवार साहेबांनी नागपूरच्या हेवाडी अधिवेशनामध्ये सांगितलं, 12 डिसेंबरला तुम्ही मोर्चा काढलेला होता, भव्य दिव्य मोर्चा, आणि वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं यापुढे मी वाढदिवस साजरा करणार नाही जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही। पुढच्या वर्षीचा वाढदिवस याच ठिकाणी सगळ्या उपस्थितांच्या समोर करू अशा प्रकारचं वडेट्टीवार साहेबांना आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहे। जोपर्यंत आपल्याला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला स्तब्ध बसू द्यायचं नाही। रस्त्यावरची लढाई तुम्हाला लढायची आहे, सभागृहातली लढाई लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी समर्थ आहोत। विजयभाऊ विधान परिषदेमध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत, आम्ही विधान परिषदेमध्ये ही सातत्यानं मागणी लावून धरतो आणि जोपर्यंत मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत आपल्याला असंच लढत राहायचं आहे आणि आपली जिद्द कायम ठेवायची आहे। एवढं या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी आपल्या शब्दांना विराम देतो। जय हिंद।